पुण्यात घर घेण्याचा विचार करताय, मग हिंजवडी हे लोकेशन तुम्ही नक्की कन्सिडर करायला हवं. नमस्कार, मी दीपक जाधव. स्वागत आहे 60 सेकंदात पुण्याची ओळख या मालिकेतील पुढच्या भागात. आज जाणून घेऊया, हिंजवडी ही रिअल इस्टेट मॅपवर एक महत्त्वाचं लोकेशन का मानलं जात आहे. आय टी हब. हिंजवडी हा पुण्यामधील एक प्रमुख आय टी आणि एम्प्लॉयमेंट जनरेट करणारं सेक्टर आहे. साधारण इथे संपूर्ण भारतामधून तरुण तरुणी रोजगारानिमित्त येत असतात. इथे घर खरेदीसाठी आणि रेंटल डिमांडसाठी या परिसराला खूप महत्त्व आहे. साधारण फेज 3 मध्ये 2020-21 मध्ये एक 45 लाखामध्ये 2 BHK येत होता. आज सेम कार्पेट आपल्याला 75 लाखाच्या आसपास खरेदीला मिळतोय. मेट्रो कनेक्टिव्हिटी. पुणे मेट्रो लाईन 3 जी की मान हिंजवडी ते शिवाजीनगर अशी 23 किलोमीटरची एलिव्हेटेड मेट्रो लाईन असणार आहे. यामध्ये 23 स्टेशन असणार आहेत. त्यामुळे हिंजवडीची पब्लिक ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी ही अजूनखीन मजबूत होणार आहे. त्यासोबत इंधनाची बचत व वेळेची बचत होणार आहेत आणि ट्रॅफिक कंजेशनपासून आपला एक महत्त्वाचा ताण कमी होणार आहे. रिंग रोड कनेक्टिव्हिटी. पुणे इनर रिंग रोडच्या नियोजनामुळे हिंजवडी आय टी पार्क हा महत्त्वाचा कनेक्टिव्हिटी हब होत आहे. याचं उद्दिष्ट इतर भागाला सर्क्युलर कनेक्टिव्हिटी प्राप्त करून देणं हे आहे. याच्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. हिंजवडीच्या विकासामध्ये स्वर्गीय श्री अजितदादा पवार यांची खूप महत्त्वाची भूमिका होती. तसेच दादांनी रोड, वीज, फ्लड व इन्फ्रास्ट्रक्चर या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित केलेलं होतं. त्यांच्या निधनानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये जे त्यांचं विजन आहे आणि त्यांचं जे डिरेक्शन आहे हे पुढे नेणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. फ्युचर ग्रोथ. आय टी एम्प्लॉयमेंट, मेट्रो, रिंग रोड व रेसिडेन्शियल डेव्हलपमेंटमुळे हिंजवडी हे लॉंग टर्म रेसिडेन्शियल आणि इन्व्हेस्टमेंट प्रॉस्पेक्टिव्हने एक महत्त्वाचं लोकेशन ठरू शकतं. तर आपल्याला हिंजवडीमध्ये घर घ्यायला आवडेल का? तर कमेंटमध्ये हिंजवडी लिहा. मी आपल्याला आपल्या बजेटनुसार छान प्रोजेक्ट सजेस्ट करेन. मी दीपक जाधव, तुमचा पुणे रिअल्टर. भेटूया पुढील भागात 60 सेकंदात पुण्याची ओळखमध्ये. धन्यवाद.